श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी एक अशा ठिकाणी गेलेली आहे की ते ठिकाण तुम्हाला पाहिल्यानंतर आवडेल। आज 25 जुलै असल्यामुळे मी गुरुवार असल्यामुळे श्री साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलेले आहे। हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पहा। या ठिकाणी खूप छान छान गुलाबाचे असे झाडे आहेत। एकदम सुंदर असे गार्डन आहे। मंदिरांच्या बाजूला छोटे छोटे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या कलरचे गुलाबाचे झाडे, वेगवेगळ्या फुलांचे झाडे आणि वेगवेगळ्या फळांचे झाडे सुद्धा आहेत। या ठिकाणी हे नारळाचं झाड आहे, पपईचं, हे वेगळाच प्रकारचा गुलाब आहे बघा। एका गुलाबाच्या फुलामध्ये 2 रंग आहेत। हे पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाची झाड आहेत। याच्यामध्ये बदामी हे पांढरा गुलाब आहे, पिंक गुलाब। याच्यामध्ये 2 कलर दिसतात ह्या फुलामध्ये। यामध्ये पण 2 कलरचा गुलाब आहे। असा एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाची झाडे आहेत। हा परिसर खूप सुंदर आहे, खूप छान दिसत आहे। हे नारळाचं झाड आहे, हे चिक्कूचं झाड आहे। या ठिकाणी वेली आहे। हे बघा, या ठिकाणी 2 म्हणजे पोपटाच्या जाती आहेत। यांना आपण असं लव बर्ड्स म्हणून म्हणतो। ते एकदम सुंदर आहेत बघा। हा बाजूचा परिसर एकदम छान हिरवागार असा सुंदर आहे। हे मंदिर पहा, हे साईबाबांचं मंदिर आहे, साईबाबा देवस्थान। तर गुरुवार असल्यामुळे मी दर्शनासाठी या मंदिरामध्ये आलेले आहे। असंच यावंसं वाटलं म्हणून आले। तर बघा, हा मंदिर खूप छान आहे। हा मंदिराचा परिसर सुद्धा खूप सुंदर असं छान आहे, हिरवागार झाडांनी वेलींनी एकदम सुसज्ज आहे। हे पहा, मंदिरांचा परिसर पूर्ण असा एकदम सुंदर आहे। तर हे बघा, मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर दाखवत आहे। हिरवागार असा एकदम छान मनरम्य ठिकाण असल्यासारखं आहे। आणि कोणत्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला खूप छान वाटतं, आपलं मन रमतं आणि आपल्याला तिथं बसावंसं वाटतं, शांत वाटतं। तर अशा प्रकारे त्याच्यासाठी मी आज गुरुवार असल्यामुळं मंदिरात आलेली आहे। तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिरातील देवाचं दर्शन घेऊया, साईबाबांचं। तर अशा प्रकारे या ठिकाणी पुजारी बसून आहेत। गेल्या सर्वप्रथम नंदी आहेत समोरच्या बाजूला आणि इथं पादुका ठेवलेल्या आहेत आणि छोटीशी साईबाबांची मूर्ती पण ठेवलेली आहे। कारण मधल्या मूर्तीला आपण हात लावून किंवा स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण बाजूलाच थांबून दर्शन घेतो साईबाबांचं। त्याच्यासाठी आपण स्पर्श करून त्या पादुकांचं आणि त्या छोट्या मूर्तीचं आपण दर्शन करू शकतो। आपल्याला असं वाटते की देवालांचा आपला स्पर्श झाला ना, आपलं मन समाधान होते, आपल्याला देव पावल्यासारखं वाटतंय, म्हणून देवांच्या पादुकाला आपण स्पर्श करून आपण देवाचं दर्शन घेतो। या ठिकाणी प्रसाद आणि आरती, पादुका, हे बघा या ठिकाणी पादुका आहेत। त्या पादुकांचं दर्शन घेतो आणि हे छोटीशी मूर्ती आहे, या मूर्तीचं सुद्धा आपण हात लावून स्पर्श करून दर्शन घेतो। या ठिकाणी पादुका आहेत, 2 ठिकाणी या आरतीचं सामान आहे आणि समोर सुद्धा आपण काही वाहू शकतो। आरतीचं सामान वगैरे आहे, जल आहे। तर आपल्याला पूजा वगैरे करायचं असेल तर आपण पूजा करू शकतो। हे पहा, नंदी मंदिराच्या समोरच्या बाजूला प्रत्येक देवामध्ये नंदी असते। आपण नंदीच्या कानामध्ये जर काही आपली इच्छा मनोगत सांगितलं तर नंदी लवकरात लवकर जाऊन देवाच्या कानामध्ये सांगतो आणि त्या मनोकामना आपल्या पूर्ण होतात। हे पहा, मंदिराच्या परिसराच्या बाजूला एक छान असं बेलपत्र्याचं झाड आहे। त्या बेलपत्रीच्या झाडाच्या बाजूला महादेवाच्या पिंडी ठेवलेल्या आहेत। आणि हे पहा, परत आपण इकडं मंदिरामध्ये आलेलो आहे। मंदिरांचं दर्शन, मंदिरातली मूर्ती वगैरे तुम्हाला दाखवत आहे। एकदम छान अशी साईबाबांची मूर्ती आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा आहे। हे पहा, हिरवागार, सध्या पावसाळा असल्यामुळे हिरवळ आहे, एकदम छान असं। या साईडला हे बेलपत्राचं झाड आहे। या बेलपत्राच्या झाडाखाली आपण बसून जर शिवाची आराधना केलो, शिवशंभोची आराधना केलो तर आपली प्रत्येक इच्छा आणि मनोकामना पूर्ण होते। त्यासाठी या ठिकाणी एक मस्त मोठं मंदिराच्या बाजूला झाड होतं। त्या झाडाखाली आपण महादेवांची पिंडींची आपण पूजा करू शकतो। अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन परत आम्ही निघालेलो आहे। बघा, हे आजूबाजूचा परिसर व्ह्यू एकदम सुंदर असा छान हिरवागार आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवळ एकदम अशी छान हिरवीगार आहे। आभाळ आलेला आहे आणि छोटे छोटे एक पावसाच्या थेंबासुद्धा चालू आहेत। तर अशा प्रकारे आम्ही गाडीवर गेलेलो होतो। परत येते वेळेस हा बघा, आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर असा छान दिसत आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जायचं म्हटलं तर खूप सुंदर असं मनरम्य ठिकाण असते। कारण म्हटलं तर सगळीकडे हिरवळ असते, वातावरण छान असते, फ्रेश वातावरण असते आणि या वातावरणामध्ये फिरायला जाणं म्हणजे खूप छान वाटतंय।
तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन परत निघालेला आहे गावाकडं. तर गाडीवरून बसून हा आजूबाजूचा व्ह्यू दाखवत आहे. किती सुंदर हिरवागार असा छानसा व्ह्यू आहे. हे खूप छान वाटतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरायला जायचं म्हटलं तर खूप मस्त आनंद मजा येते आणि पाण्याच्या ठिकाणी गेलं तर ना खूप मनरम्य असं ठिकाण वाटत असते. तर बघा, येते वेळेस आम्ही परत येते वेळेस पूर्ण फुल रोडच्या साईडचा व्ह्यू आहे हा. सगळीकडं शिवारे एकदम पिकाने भरून गेलेले आहेत. पिकं असं तुम्हाला कुठं पाहिलं तिकडं हिरवंगार दिसणार आहे, कुठंच असं बंजर जमीन दिसणार नाही. एकदम सगळीकडं हिरवळ दिसणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही गावाकडे परत येत असतानाचा व्ह्यू आहे हा. खूप मजा येते, खूप छान वाटते अशा प्रकारे व्हिडिओ करायला पण. हे पहा, कुठे बघाल तिकडे हिरवगार आणि आभाळ पण आलेलं होतं रोजचं असं काळोखासारखं. असं वाटत होतं की आता पाऊस, खूप जोराचा पाऊस होणार आहे, पण नाही झाला. सर्व शेतामध्ये पिके एकदम असं भरून गेलेले आहे, रान झाकून गेलेलं आहे हिरवगार प्रत्येकांच्या शेतामध्ये. हे बघा, खूप सुंदर असं हा व्ह्यू आहे. मला तर खूप आवडला. अशा प्रकारे आम्ही परत रिटर्न गावाकडे आलो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.